अपेक्षापेक्षा जास्त भेटणं म्हणजे नशीब, आणि आपल्या नशिबात नाही हे समजून सोडून देणं म्हणजेच प्रेम. प्रेमात खरी मजा ही मेमोरेबल गोष्टीमुळेच होते. तर अशाच मेमोरेबल राईडमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेगर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओचा टायटल पण तुम्हाला नक्कीच कळलं असेल. आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे, आज आपण चाललेलो आहोत आरेवारी बीचला व्हिजिट करण्यासाठी. तसं तर मी खूप वेळा गेलो आहे आरेवारी बीचला, पण ही माझी सेकंड टाईम असेल. खूप वेळा म्हणतात नाही, दुसरी का तिसरी वेळ असेल माझी. पण एक नंबर व्ह्यू आहे आणि संध्याकाळी तर खूप छान दिसतं आणि ते पाहण्यासाठी स्पेशली आपण जाणं. आणि अजून एक गोष्ट आहे की तुम्हाला ब्लॉगच्या एंडला किंवा मध्ये कुठेतरी भेटेल, पण व्हिडिओ पूर्ण बघा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, फ्रीमध्ये आहे. कारण खूप मेहनत लागते व्हिडिओला, पण काही सेकंड लागतात तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला. केलं असेल धन्यवाद, आणि अजूनही केलं तर करून घ्या. चला मग डायरेक्ट तुम्हाला आता बाईकवरती वेळ. चला आता जाण्याची वेळ आलेली आहे. घेऊया, आणि पुढे पण आपल्याला जायचं आहे. तर पुन्हा कधी येणं होईल माहीत नाही. नेहमी चेक करतो काय राहिलं का नाही, आणि खूप वेळा असं होतं की माझं हँडक्लोज राहतं, काय ना काहीतरी राहतं. यावेळेस काय राहिलं ना पाहिजे. हे असं मार्केट आहे, तिथे तुम्ही गणपतीचं टी शर्ट किंवा गणपतीची मूर्ती किंवा खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊ शकता. खूप छान. आणि इथून असं मंदिराच्या आतमध्ये जायला एंट्री आहे. मी इथून नाही गेलो, मी त्या साईडून गेलो होतो. आणि आज गर्दी नाही आहे, गर्दी असेल तर मग इथून जावं लागतं. आणि ही पार्किंग आहे. आता काही लोकांना ज्यांना जे पहिल्यांदा त्यांना माहीत नाही आतमध्ये पण गाडी जाते, मग ते लोक इथंच लावतात. आणि ज्यांना माहिती आहे म्हणजे जे आमच्यासारखे ते लोक आतमध्ये गाडी घेऊन जातात. थोडंसं पुढे जाऊन बोलले असतं, जरा मला गरम होतं, थोडं थंड होतं मग बोलतो. ठीक आहे, चला. हां, तर मी म्हणत होतो की खरंच खूप छान ठिकाण आहे. कधी आलात तर कधी या. आता खूप जण यापैकी येऊन गेले असतील इथे, 100% येऊन गेले असतील. तुम्हाला वेळ भेटला तर नक्की या. खूप छान ठिकाण आहे. संध्याकाळी तर खूप एक नंबर असतं, कारण मी स्वतः गेलो तिथं म्हणून मला माहिती आहे. कधी जाऊन ट्राय करा तुम्ही. दादा, आरेवारी जायला रस्ता कुठून आहे? आरेवारी हाच आहे का? थँक्यू. हो या. इथली जी माणसं खूप छान आहेत. तुम्ही त्यांना काही विचारा, एकदम अचूक असं ते तुम्हाला माहिती देतात. मी आता एकाला विचारलं जे समुद्राच्या पाण्यावरती, आता रिसेंटली तुम्ही खूप साऱ्या रीलमध्ये पाहिलं असेल, मी आता जस्ट त्यांना विचारलं की जे समुद्राच्या पाण्यावरती काही सूक्ष्म येतात ते रात्रीच्या लाटांमध्ये चमकतात, जेणेकरून त्यांना समजा कोणी हात लावला किंवा त्याच्यावरून चाललं रेतीवरून म्हणा किंवा पाण्यातून, तर ते जसं की आपल्या काजळासारखे ते चकमकतात, लकलकतात. तर तो पाण्याचा मोह माझा काय आवरला नाही. म्हटलं आता गेलंच पाहिजे. थोडा वेळ काढून आला. ॲक्च्युअली दिवाळीचे दिवस आहेत, असं बाहेर फिरलं नाही पाहिजे, कारण घरात राहायला पाहिजे. पण काय करणार, आवडच खाजच आमची एवढी आहे, तर त्याला आपण काय करू शकतो. तर खरंच ते खूप कमी माणसं त्यांना ते पाहायला मिळतं. पण आता मला मिळते का ना काय माहीत. वेळ काढून तर मी आलो आहे वेळात. हो क्या बात आहे रे बाबा. असं समुद्र किनारा, अशा कोस्टल राईड करायला मजा आहे. मी अशी कंटिन्यू अशी कोस्टल राईड कधी केली नाही. माझं 2 वर्षापासूनचं म्हणजे असं प्लॅनिंग चाललं आहे की हां मला कोस्टल राईड करायची, पण योगायोग साधून येत नाही. मग असं काहीतरी छोटे मोठे, जसं की दापोळी केली, दापोळीची बाईक राईड होती, परत मध्ये कोकण राईड केली, त्यात पूर्ण काही करता आलं नाही. पण आम्ही येताना इथून आलो होतो, मला चांगलं आठवतं. या रस्त्याने आम्ही आलो होतो आणि आता पुन्हा त्याच रस्त्याने चाललो. या बात.
आता जे पाहण्यासाठी मी इथपर्यंत आलो आहे, आता ते मला पाहायला मिळतंय का नाही मिळतंय मला माहीत नाही. आणि फायनली आपण आरेवारे बीचच्या इथं आलेलो आहोत. बघा माझ्या तुम्हाला उजव्या साईडला आरेवारे हा सुंदर असा नजारा. हो ये मोटी मोटी बात बस इतनी सी है, जो सपनों के पीछे भाग रहा है उसे एक वक्त जाके ये बात लगेगी कि अपनों के लिए रुका जा सकता था. जो अपनों के साथ खड़ा है उसे एक वक्त जाके ये बात लगेगी कि सपनों के पीछे भागा जा सकता था. आता आपण खाली जाऊया या साईडला. तिथे तर आपल्याला बाईक घेऊन जायला भेटणार नाही. जर आपल्याला जाता आलं तर आपण तिकडे पण जाऊ. आणि चला पुढे काढलं तुम्हाला हळू सांगत जाईल. आता डायरेक्ट आपण बाईकवरती भेटूया. हा नजारा दिसतोय एक नंबर. हो ये हा लोकेशन हवा ना. Tarnak. हो गया इथून जाऊन. क्या बात है. फायनली आपण बीचच्या इथं आलेलो आणि आपली बाईक बघा इथे पार्क आहे आणि हाकेच्या अंतरावरतीच बीच आहे. चला आपण तिकडे जाऊया. खरंच खूप बरं वाटते. खूप मला वाटते 9-10 महिन्यानंतर मी कुठल्या तरी बीचवरती चाललो आहे. खरंच खूप बरं वाटतं. कधी कधी असं वाटतं कॅमेरा बंद करावा आणि सुंदर क्षण एन्जॉय करावा. मी आयुष्यात कधी विचार केला नव्हता की एवढे सुंदर क्षण मला अनुभवायला मिळते. Day 3. रात्री खूप उशीर झाला होता. मला व्लॉगचा एंड करता नाही आला. त्यामुळे मी कुठं आलो बघा. माझ्या माग बघत असाल सुंदर असा सनसेट होताना दिसतो. आणि इथे ही सातारा सिटी अशी आहे आणि आपली इथे बाईक आहे आणि खरंच खूप बरं वाटतं इथं आलं. आणि थोडं वातावरण थंड असतं त्यामुळे खूप बरं वाटतं. आणि माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला बघून वाटत असेल की झोप पूर्ण झाली नाही तर थोडंसं इग्नोर मारा. खरंच माझी झोप पूर्ण झाली नाही कारण की 2 वाजेपर्यंत मी जागा होतो ते शूट करण्यासाठी. आणि मला काही गोष्टी सांगायच्या होत्या की बायोल्युमिनस तुम्हाला जर पाहायचं असतील, जे तुम्ही पाण्यात निळा कलर पाहिला असेल, मला जास्त शूट नाही करता आलं पण खूप रील तुम्ही पाहाल त्या रीलमध्ये सांगितलं जातं की या बीचवरती जावा, त्या बीचवर जावा. मी एक सांगू तुम्हाला, हे कन्फर्म काही नसतं की ह्या बीचवर तुम्हाला पाहायला मिळेल. सगळ्या नशिबाचा खेळ आहे आणि सगळ्या वातावरणाचा खेळ आहे. वातावरण ठीक असेल, पावसाळी असेल तर तुम्हाला ते पाहायला नाही भेटणार. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. रील बघून जाऊ नका. थोडीशी जवळपास माहिती काढा की तुम्हाला कुठे पाहायला मिळेल किंवा काल कुठे दिसलं होतं त्याप्रमाणे तुम्ही अंदाज जावा. आणि स्वतःच्या गाडीवर जावा. तुम्ही काय म्हणतात कुठल्या गव्हर्नमेंटच्या बसेसवर काय हे डिपेंड राहू नका. आणि गाडी असेल तर तुम्ही या बीचवरून त्या बीचवर जाऊ शकता. तर मी आरेवारे बीचला होतो. आरेवारे बीचहून मला दुसऱ्या बीचला जायचं होतं. खूप सारे बीच मी फिरलो, ते बाईक होती म्हणून. जर तुमची पर्सनल गाडी असेल तर तुम्ही फिरू शकता. तर रात्री मला 2-3 वाजता फायनली पाहायला भेटलं आणि थोडीशी मेहनत लागली, असं नाही की नाही लागली, पण खरंच खूप बरं वाटते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पण जातात एक गोष्टी तुम्हाला दाखवायची होती. बरं असेल माझ्यासोबत सर आहेत. मला वाटतं 3 वर्षानंतर आपण भेटतो. यस 3 वर्ष आधी आम्ही भेटलो होतो आणि पुन्हा याच ठिकाणी भेटलो होतो. इथे मी शूट करत होतो आणि इथं होते आणि यांना वाटून खूप बरं वाटलं. कसं वाटतं सर? खूप छान वाटतं.
हा पहिला अनुभव आहे माझा असा रिगार्डिंग ट्रॅव्हलिंग बोलण्याचा. हां. बाकी तुम्ही अजिंक्य तारावर किती वर्ष आले इथे म्हणजे फिरण्यासाठी? 10, 11, 12 त्यानंतर दर सुट्टीला म्हणजे दर रविवारी किंवा मंगळवारी जवळपास बरेच वर्ष मी इथे येतोय कंटिन्युअसली. आणि खरंच खूप बरं वाटलं ना भेटून. 3 वर्षानंतर आम्ही पुन्हा भेटतोय आणि खरंच काही व्हिडिओ माझे त्यांनी शूट केलं जेव्हा मी इथेच बसून मी शूट केलं होतं या स्पॉटला. आणि इथं आपल्याची बाईक आहे, समोर सनसेट होतोय आणि समोर अजिंक्य तारा आहे आणि त्याच्यासमोर तुम्हाला इथं सज्जनगड दिसत असेल. एवढा क्लिअर दिसतं की नाही माहीत, इथे आहे. हे संपूर्ण सातारा सिटी तुम्हाला दिसते. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला लागतो, कारण दिलेलं आणि घेतलेलं नॉलेज कधी वाया जात नाही, लक्षात असू द्या. चला पुन्हा भेटू असंच काय व्हिडिओ मिळतोपर्यंत बाय बाय, निवांत कुठेतरी. चला.